कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगाची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे। त्यामुळे हा उद्योग देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा यासाठी उद्योजकांनी एकत्रित येऊन शासनाकडे पाठपुरावा करावा, उद्योगासाठी पोषक आणि अनुकूल वातावरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या वतीने कोल्हापूरमध्ये शुक्रवारी फाउंड्री क्षेत्रासाठी मार्गदर्शक परिषद पार पडली। त्यावेळी ते बोलत होते। दिवसभर चाललेल्या चर्चासत्रात राज्यभरातील अनेक नामांकित उद्योजक, अर्थसल्लागार आणि शासनाच्या औद्योगिक विभागाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं। MEDC म्हणजे महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या वतीनं फाउंड्री उद्योजकांसाठी व्यवसाय विस्तार मार्गदर्शनपर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा उद्योग विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण डोंगडे, MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, क्षेत्रीय संचालक सत्यजित भोसले, उद्योजक सचिन शिरगावकर यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात झाली। MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी स्वागतपर भाषणात MEDC बाबत माहिती दिली। कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी उद्योजकांच्या उपक्रमांना पाठबळ दिलं जाईल असं शिरोडकर यांनी सांगितलं। तर फाउंड्री उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्याची गरज आहे। त्यामुळे उद्योगांची एकूण उत्पादकता वाढून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला थेट चालना मिळेल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। कामगार टिकवणं हा उद्योग क्षेत्रासमोरील महत्त्वाचा प्रश्न असून या संदर्भातही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मार्ग काढणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर दिवसभर चाललेल्या विविध सत्रांमध्ये नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे संचालक प्रदीप पेशकर यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांची निर्मिती आणि फाउंड्रीच्या माध्यमातून त्यामध्ये असलेल्या संधी याबाबत मार्गदर्शन केलं। त्यानंतर फाउंड्री उद्योगासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग या विषयावर सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीजचे चेअरमन सचिन शिरगावकर यांनी मार्गदर्शन करताना उत्पादन खर्च कमी करणं, गुणवत्ता सुधारणं आणि निर्यातीच्या संधींबाबत मार्गदर्शन केलं। उद्योजकांसमोर जागेचा प्रश्न, रस्ते, पाणी आणि वीज अशा मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शासनानं उद्योजकांना सहकार्य करून कोल्हापूर ग्रीन इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणून विकसित करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी शासनाच्या योजना, अनुदान, व्याजावर मिळणारी सबसिडी, इन्कम टॅक्स आणि GSTच्या तरतुदी, स्टार्टअपसाठी शासनाच्या नवनवीन योजना याबाबत CA योगेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तरतुदींबाबत ॲडव्होकेट दत्तात्रय देवळे यांनी मार्गदर्शन केलं। राज्यभर उद्योगांशी संबंधित विविध विषयांवर अशा प्रकारच्या परिषदा घेत असल्याचं NEDCचे प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले यांनी सांगितलं। यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि फाउंड्री उद्योजक उपस्थित होते।